आज करायची होती भाऊ आपली पेरणी आणि एवढं चांगलं काम करताना आपल्यासोबत काही कांड होणार नाही असं कधी होईल का? तर रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आजच्या ब्लॉग मध्ये. पहिले तर आहे ना भाऊ मम्मीला शेतात सोडून दिलं आणि शेतात आल्याला ना पाना काय दिसलं तर नेमकं कोल्लाय का लांडगाय काही समजून नाही राहिलं. जरा कमेंट करून सांगा बरं काय येतं. त्यानंतर आहे ना भाऊ आलो होतो घरी येत नाही तर ट्रॅक्टर बी आलं होतं. आता ट्रॅक्टर आपल्या भावाचं होतं त्यामुळे ना काही टेन्शन नव्हतं आणि त्यात हेवी ड्रायव्हर स्पेशल पुण्यावरून बोलावला होता म्हणजे अजून टेन्शन नाही. पहिलं तर खत बियाणं भरून घेतलं आणि लगेच निघालो शेतात. आता ट्रॅक्टर घेऊन समोर येत नाही तर पाऊस सुरू झाला. म्हणलं आता काही खरं नाही, आज पण पेरणी काही होत नाही. पण म्हणलं जाऊ द्या भाऊ, जे होईल ते होईल, पाहून घेऊ. शेतात येत नाही तर पाऊस बंद झाला. मग काय थोडा बी विचार न करता पेरायला सुरुवात केली. इकडे पेरणं सुरू आणि इकडे मस्त मम्मीचं जपान लावणं सुरू. आपल्या मागाय ना भाऊ एवढंच काम होतं, खत बियाणं टाकायचं आणि ट्रॅक्टर मागं फिरायचं. आता आपण काय करायला जाऊ आणि तिथं काही कांड होणार नाही असं कधी होईल का? पण आपण पण फुल तयारीत होतो. एक माणूस स्पेशल सामान आणायला ठेवेल होता. फिरून येणं भुका लागल्या होत्या. म्हणलं पेरणं राहिलं तर चालू पहिले ना जेवण करून घ्या. फायनली आपलं एक वावर पेरणं झालं होतं. आता हे खालचं काही पेरणं नव्हतं कारण त्यात ना आपल्याला मिरची लावणं होती. मग काय बोल निघालो दुसऱ्या वावरात. या शेतात येऊस तर आहे ना आम्हाला संध्याकाळ झाली होती. पण काही झालं तरी आज पेरून जायचं म्हणलं. आता या शेतात आपल्याला तूर पेरणं होती. तुरीचं बी टाकून घेतलं आणि पेरायला सुरुवात केली. साऱ्या सकाळचं ट्रॅक्टर मागं फिरत होतो. म्हणलं आता ट्रॅक्टरवर बसून घ्या, नाही तर ह्याच पेरणी यंत्रात मला टाकून न्यावं लागेल. चला तर आजच्यासाठी एवढंच, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.